मित्रांनो, आज तुम्हाला एक प्रिन्सिपल सांगणार आहे, की डोंट ड्रिंक युअर कॅलरीज. म्हणजे थोडक्यात कॅलरीज पिऊ नका. आता ह्याचा अर्थ काय होतो, की जेव्हा आपण काही खातो किंवा पितो, तेव्हा ते आपल्या जठरात जातं. म्हणजे आधी अन्ननलिकेत आणि मग जठरात. मग जठरात काय होतं त्याचं, की त्याची घुसळण होते. त्याचे बारीक-बारीक तुकडे होतात. त्याच्यामध्ये ॲसिड मिसळलं जातं आणि हे जे काही अन्न आहे, ते नंतर हळू-हळू ड्युओडेनम म्हणजे लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये ढकललं जातं. आता जठर आणि लहान आतडं ह्याच्यामध्ये जो जंक्शन आहे, त्याला आपण पायलोरिक स्फिंक्टर स्फिंक्टर म्हणजे वाल्व असल्यासारखं असतं, की जिथं फक्त अन्न लहान आतड्यात जातं, ते उलटं येत नाही. तर हा जो जंक्शन आहे, हा जो वाल्व आहे, त्याच्यामधून लिक्विड किंवा पातळ पदार्थ हे लगेच पुढे सरकतात. त्यामुळे आपण पाणी पिलं तर ते लगेच लहान आतड्यात जाईल आणि तिथून ते शरीरात, रक्तात मिसळलं जाईल. जेव्हा आपण असं काहीतरी पितो ज्याच्यात साखर घातलेली आहे. आता उदाहरणार्थ फ्रूट ज्यूस आहे, कोका कोला आहे. तर असे जे पदार्थ असतात किंवा आपण दुधामध्ये जर साखर घालून खाल्ली, दुधामध्ये जर बोर्नव्हिटा किंवा बूस्ट सारखे अतिशय साखर असलेले पदार्थ घालून खाल्ले, तर हे जे लिक्विड आहे, ते लिक्विड जठरात राहत नाही. त्याला राहायचं विशेष कारणही पडत नाही. ते ताबडतोब लहान आतड्यात जातं. तिथून ताबडतोब ती साखर रक्तात मिसळली जाते आणि मग आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतात. ज्याच्यामध्ये डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ऑटोइम्यून डिसीज आहे. ह्या सगळ्याचं मुख्य कारण असं आहे, की आपल्या शरीरात कॅलरीज भयानक वेगाने पसरतात आणि हे जर नको असेल, तर आपल्याला कॅलरीज खायला पाहिजेत. म्हणजे आपण पूर्ण फळं खा, ज्याच्यामध्ये फायबर असतं, ज्याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि मग जे जठरात जास्त वेळ राहतं, त्याचा चोथा बनतो. तो चोथा पटकन लहान आतड्यात जात नाही. त्याच्यामुळे तो हळू सरकतो आणि नंतर आपल्या शरीरात जी शुगर आहे, ती हळू मिसळते. त्याच्यामुळे कॅलरीज पिऊ नका, कॅलरीज नेहमी खा. प्यायचं फक्त पाणी, ज्याच्यात कॅलरीज नसतात. एवढं लक्षात ठेवलं तर तुम्हाला आरोग्यासाठी खूप फायदा होईल.